हाय सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्याला. तरी 10:30 वाजून गेलेले आहेत सकाळच्या. तर यूट्यूब फॅमिलीला, माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला आणि गोड दादासनी, गोड ताईसनी, छोट्या छोट्या चुमुकलेसनी माझ्याकडून सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. माझ्या दादांचा ताईंचा आजचा दिवस हा सुंदर असा आणि आनंदाचा जावो अशी मी ही करते. आणि सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज स्वागत आहे. आणि जे पण माझे सबस्क्रायबर आहेत ते सगळेजण न चुकता व्हिडिओ बघतात, त्यांचे मनापासून आभार सगळ्यात आधी. आणि सगळ्यांना शुभ सकाळ पुन्हा एकदा. तर कोणाकोणाचं जेवण झालं, कोणाकोणाचं झालं नाही, त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही तर अजून जेवण केलेलं नाही. तर म्हटलं थोडासा एक ब्लॉग काढावा आज सकाळचा. तर सगळं स्वयंपाक पाणी झालेलं आहे, सगळं काम आवरून झालेलं आहे. गवत आणलेलं शेळ्यासनी टाकलं आणून, मग आता थोडंसं निवांत झालेलं आहे. मग थोडंसं एक ब्लॉग काढावं म्हटलं आणि तुमच्याशी बोलावं म्हटलं. माझ्या ताईंसोबत दादांसोबत बोलावं असं म्हटलं, जे पण व्हिडिओची वाट बघतात माझे दादा ताई. तर थँक्यू त्यांना. आणि तर ब्लाऊज शिवते मी बघा. आज ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं आहेत भरपूर, तुम्हाला दाखवते. त्याआधी भरपूर लाईट नसल्यामुळे एक आठवडा झाला आपल्यात लाईट नव्हती, मधीचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं राहिलेलं आहेत बघा. तरी तुम्हाला दाखवते मी कटिंग केलेलं ब्लाऊज. अशी डिझाईन मला काय दाखवाय नाही का हातानं बरं का, दे दो. अशी बाहेर डिझाईन आहे, बघू शकता. आणि पाठीमागं एका हाताने दाखवाय ना बरं का. अशी ताईंनो बघा कशी वाटते, कशी नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशी पूर्णपणे पाठीवर डिझाईन आहे, दिसली का. तर कोणतीही डिझाईन आपल्याला ब्लाऊजवर काढायला येते आणि शिवते मी. तर इथं बघू शकता ढिगोरा कसा लागलेला आहे बघा, कटिंग करून ठेवलेला आहे ब्लाऊज, बघितलं का. तर दोऱ्याच्या गुंड्या रेळ आणलेलं नाही आहे, गावात गेलो नाही, टाईम नाही आहे, त्यामुळं बघा भरपूर असं मिशनवर राडा आहे आणि त्यामुळं ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे. संध्याकाळचं पण टाईम होतो, लाईव्ह असतं. त्याआधी सर्वात यूट्यूब फॅमिलीला, माझ्या सबस्क्रायबरला सांगते, आपण रोज डेली लाईव्ह घेतो संध्याकाळ आणि सकाळ. तर लाईव्हला पण सगळ्यांनी या असं मी सांगते, व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते. आपण लाईव्ह दोन्ही टायमाला घेते मी, संध्याकाळ आणि सकाळचं सुद्धा. तर लाईव्हला पण या, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते मी बरं का. आणि रोजच संध्याकाळ आणि सकाळ लाईव्ह घेते बघा. तर सगळ्यांनी लाईव्हला या. आणि जे पण माझ्या लाईव्हमध्ये आहेत ते सगळे मला छान कमेंट करतात, छान सपोर्ट आहे त्यांचासुद्धा. तर तुम्हीसुद्धा या असं मी सांगते. तर चला, तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. आज सहजच पेरूच्या बागेत गेलती, दारातल्या घरासमोरच्या. मग आम्ही लावलेलं होतं फॉर्म पेरूला, म्हणजे कुठेतरी एक एक होता, त्याला लावलेला होता. आणि तो आता मोठं झालेला आहे, तर तोडून आणलेलं आहेत मी, 2च तोडून आणलेले आहेत. आणि कच्चं असतात ना, ज्यामुळे थोडंसं होतं. तर ते तुमच्यासोबत दाखवते बघा, चला वेळ न वाया घालवता. तर आलेले आहे किचनमध्ये बघा, आता दाखवायचं था. तर किचनमध्ये आलेले तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवते माझ्या ताईंना आणि दादांना. तर बघू शकता घरच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे का, किती छान झालेली आहे बघा. आणि चपाती, जेवण कुणीही केलेलं नाही अजून, हो का. बघू शकता चुलीवर केलेला आहे स्वयंपाक आज सगळा. मी सगळा चुलीवर स्वयंपाक केलेला आहे, कारण का गॅस संपला का गॅस काय मिळत नाही बरं का. एक आठवडा अगोदर बुकिंग करायला लागतोय गॅस. आणि हो का, शेवग्याची शेंगाची भाजी बघा काय का. आणि शेवग्याची शेंगाची भाजी मस्त झाली. जेवण कुणीही केलेलं नाही, टाईम भरपूर झालेलं तर जेवणच केलेलं नाही. तर त्याआधी तुम्हाला दाखवत हे काय आहे बघा, कैरी. कुणाकुणाला आवडती सांगा, आंब्याची कैरी. ही कैऱ्या तोडून नाही त्या आणलेल्या,
त्या दिवशी इजा चमकलेल्या होत्या आंब्याच्या. आमच्यात काय आंब्याचं झाड नाहीये, शेजारच्यात आहे. मग पाण्याला गेल्यावर मी आणलेले त्या इचून. तर ही चिरून एक एक खायची भाकरी सोबत छान लागते. तिखट मीठ टाकून खायची बघा. तर ही बघा कैरी कशी वाटते आणि कशी नाही नक्कीच सांगा. आणि कुणाकुणाला कैरी खायला आवडते माझ्या ताई साहेबांना नक्कीच सांगा. आणि त्याआधी तुम्हाला दाखवणार होती बघा आपल्या शेतातील हा पेरू. कसा आहे पेरू हा बघू शकता. तर नक्की सांगा आपलं शेतातील, माझ्या शेतातील आणि पेरूच्या रोपातील पेरू आहे हा. तर बघू शकता कसा वाटतोय. आणि तो चिरून सुद्धा दाखवते मी सगळ्यांना. 2 आणलेले आहेत बघा. तर आता ह्याच्यातून फॉर्ममधून काढून घेते मी बघा, फॉर्ममधून. तर हे बघा असे आहे. तर हो का बघितलं का पेरू हे लाल झालेला आहे. तर हा दाखवते, धरायत नाही, मोठा झालेला बघा पेरू कसा आहे कसा नाही नक्कीच सांगा. आणि असली आपली रोपे आहेत. तर चिरून दाखवते नक्कीच बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे बघा, चिरून दाखवते. तर बघू शकता कच्चा आहे बरं का पेरू. मोठा किती पेरू झालेला आहे पण कच्चा आहे पेरू, भरपूर कच्चा आहे. मला वाटलं पिकलेला आहे. तर हो काय असं आहे पूर्ण. हे आतून लाल होते पेरूची फोड, पण बघा कच्चा आहे अजून. तर एवढा मोठा म्हणून सुद्धा कच्चा आहे, पिकलेला नाही. मला वाटलं पिकलेला असेल म्हणून तोडलाय. तर बघू शकताय आता तसंच खायचं. 2 तोडलेत, आता नाही तोडत. कुठं तर आहे ती पण नाही तोडत. तर बघू शकताय. तर खायला पिकल्यानंतर लय छान पेरू लागते हे का नाही. पिकल्यानंतर लय छान लागते. तरी पण पिकलाय थोडा, इतका कच्चा नाही. पण ही जी आहे ना पूर्ण आतून ही लाल फोड होती. तर मीठ टाकून खायचं. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सगळ्यांना.